बघा, फर्स्ट इक्वेशन आहे 4m + 3n = 12. यामध्ये व्हेरिएबल कुठले कुठले आहेत? m आणि n. mचे इंडेक्स काय? इथे काहीच नाही म्हणजे 1 आणि nची पण इंडेक्स आहे 1. म्हणजे आपल्या ज्या दोन अटी आहेत की दोन व्हेरिएबल पाहिजे आणि त्याचं दोन्हीचं इंडेक्स 1 पाहिजे म्हणजे डिग्री 1 पाहिजे, त्याच्यात हे फिट बसते समीकरण. म्हणजेच हे इक्वेशन लिनियर इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल्स आहे. सेकंड सम 3x² - 7y = 13. यामध्ये व्हेरिएबल्स आहेत x आणि y. xची डिग्री काय आहे? 2. yची डिग्री काय आहे? 1. दोन व्हेरिएबल आहे, एकाची डिग्री 1 आहे पण दुसऱ्याची डिग्री 2 आहे आणि आपल्या दोन्ही व्हेरिएबलची डिग्री 1 लागते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलसाठी. त्यामुळे 3x² - 7y = 13 हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नाही आहे. आता थर्ड सम बघा, √2x -√2x -√5y = 16. यामध्ये व्हेरिएबल्स आहेत x आणि y. एक्सच्या इथे डोक्यावर काहीच नाही आहे, त्याची पॉवर किंवा डिग्री आहे 1. वायच्या डोक्यावर पण काही नाही आहे, त्याची पण डिग्री आहे 1. म्हणजेच √2x - √5y = 16 हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. एक्झाम्पल नंबर 4, 0x + 6y - 3 = 0. आपण हे इक्वेशन आधी सरळ करून घेऊया. 0x + 6y = -3 हा = साईनच्या राईट साईडला गेला किंवा राईट साईड करून लेफ्ट साईडला आला तर कुठल्याही नंबरचं साईन अपोजिट होतो. हा जो -3 आहे तो इकडे गेला की झाला +3. म्हणजे हे इक्वेशन काय झालं? 0x + 6y = 3. आपल्याला माहितीच आहे, आपण जेव्हा कोणत्याही नंबरला किंवा व्हेरिएबलला 0ने मल्टिप्लाइड करतो, 0 आणि एक्सच्या मध्ये इथे काहीच साईन नाही आहे, म्हणजेच ते साईन असतं मल्टिप्लिकेशनचं. त्यामुळे आपण जेव्हा 0ने त्या एक्सला मल्टिप्लाय करतो आहे तेव्हा आन्सर येणार 0. म्हणजे हे इक्वेशन काय झालं? 0x म्हणजे 0 + 6y = 3. इकडे एक व्हेरिएबल आपोआप कॅन्सल झालं. म्हणजे जे दिलेले इक्वेशन आहे 0x + 6y - 3 = 0 हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे. का? कारण का इकडे 2 व्हेरिएबल नाहीच आहेत. हे आपल्याला फसवण्यासाठी इथं गुगली क्वेश्चन टाकला आहे हा. 0x म्हणजे तिथे काहीच नाही आहे, कारण आपण जेव्हा 0ने मल्टिप्लाय करतो कुठल्याही नंबरला किंवा व्हेरिएबलला तेव्हा आन्सर तिकडे 0 येतं. तो हा x नाहीच आहे इकडे. त्यामुळे 0x + 6y - 3 = 0 हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे.